श्री संत गजानन महाराज संस्थान शांतिवन अमृत तीर्थ अकोली जहागीर अकोलखेड सजल विहीर परिसर गुरुवारी प्रगट दिन उत्सवानिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। श्री संत गजानन महाराज व सजल विहिरीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर सकाळी 4 वाजतापासूनच श्रींच्या दर्शनासाठी पायदळ वारीतील भक्तांची वर्दळ सुरू झाली होती। आज दुपारी 4 वाजेपर्यंत 12 तासापेक्षा अधिक वेळ झाल्यानंतरही दर्शनासाठी भाविकांच्या रांगा अविरत कायम होत्या। प्रगट दिन निमित्त सकाळी श्रींचा अभिषेक पार पडला, तसेच श्रींच्या रजत मुखवाट्याच्या पालखीची नगर परिक्रमा पार पडली। त्यानंतर 10 वाजता हरिभक्त परायण केशव महाराज उखडीकर परळी वैजनाथ यांचे काल्याचे कीर्तन पार पडले। त्यानंतर महायज्ञ अनुष्ठानात पूर्णाहुती पार पडली, तसेच भाविकांसाठी अविरत महाप्रसाद संध्याकाळपर्यंत सुरूच होता। प्रगट दिन उत्सवानिमित्त यावेळी मंदिर परिसरामध्ये भव्य यात्रा भरली होती। यात्रेमध्ये पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांसह अंबाडी, रुधाडी, केलपाणी, धारगड, दहिल, पोपटखेड, अकोट, बोर्डी, शिवपूर यासह लांबून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते। सजल विहीर परिसरात भक्तनिवास शेजारी 20,000 स्क्वेअर फीट क्षमतेचे भव्य सभागृह उपलब्ध असल्याने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे। या सभागृहात भाविकांनी महाप्रसाद घेतला। तर प्रगट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासून सुमारे 1 लाखाच्या वर भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली। श्रींचे व सजल विहिरीचे दर्शन घेण्यासाठी अकोट येथून येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे वाहक चालक संघटनेद्वारा विहिरीवर जाणे येण्यासाठी मोफत वाहन सुविधा भक्तांकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यामुळे हजारो भक्त या सुविधेचा लाभ घेत श्रींच्या दर्शनार्थ विहिरीवर दाखल झाले होते। प्रगट दिन महोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनार्थ तसेच विहिरीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व यात्रा महोत्सव निमित्त अकोट ग्रामीण पोलीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल, ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनात तगडा बंदोबस्त लावला होता। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।